नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंदू आणि व्यंको महाराज हे कीर्तनाला सुरुवात करतात आणि जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले हा अभंग ते म्हणतात. इंदू खूप छान अभंग म्हणत असते आणि ती व्यंको महाराजांना खूप छान गायला साथ देत असते. इरिना खूप आश्चर्याने इंदूकडे बघत असते. तिला इंदूचं खूप कौतुक वाटत असतं आणि ती कौतुकाने खुश होऊन इंदूकडे बघत असते. आता कीर्तन झाल्यावर सगळेच जण इंदू आणि महाराजांसाठी टाळ्या वाजवायला लागतात. आता महाराज एका ठिकाणी बसलेले असतात आणि इंदूसुद्धा त्यांच्या शेजारी उभी असते. गावातले सगळेजण व्यंको महाराजांना येऊन नमस्कार करत असतात. यानंतर सगळ्यानंतर इरिनासुद्धा व्यंको महाराजांसमोर येऊन गुडघ्यावरती बसून त्यांना नमस्कार करते आणि त्यांना म्हणते की हे खूप अविस्मरणीय होतं आणि अतिशय सुंदर होतं. मग व्यंको महाराज इरिनाला म्हणतात की ही सगळी विठुरायाची कृपा आहे. मग इरिना इंदूकडे बघून म्हणते आणि तू खूप छान गायली, तुझा आवाज खूपच सुंदर आहे. आणि इरिना करिश्माकडे बघून रागात म्हणते की इंदू तू का नाही गायली. व्यंको महाराज आश्चर्याने करिश्माकडे बघायला लागतात आणि इरिनाला म्हणतात की नाही इरिनाजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मिसअंडरस्टँडिंग. आणि ते म्हणतात की ही कोण आहे असं तुम्हाला वाटतंय. मग इरिना म्हणते की इंदू. मग व्यंको महाराज म्हणतात की ही इंदू आणि मग ही कोण. मग सगळेजण हसायला लागतात. करिश्मा खूपच घाबरलेली असते. व्यंको महाराज इंदूकडे हात करून म्हणतात की मग ही कोण आहे. तर इरिना म्हणते की चिंकी. मग व्यंको महाराज करिश्माकडे हात करून समजावत इरिनाला म्हणतात की ॲक्च्युली ती इंदूची बहीण आहे, कझिन. आणि ते करिश्माकडे बघून म्हणतात की करिश्मा आहे. तर हे ऐकून इरिना खूप शॉक होते. व्यंको महाराज इंदूकडे हात करत म्हणतात की ॲक्च्युली शी इज इंदू. इतक्यात कुणीतरी येतं आणि व्यंको महाराजांना म्हणतं की महाराज साहेब बोलवत आहेत चला. तेव्हा सगळेजण व्यंको महाराजांसोबत तिथून निघून जातात. मात्र इंदू आणि करिश्मा तिथेच उभं असतात. इंदू घाबरून पटकन व्यंको महाराजांच्या पाठी जायला लागते. तितक्यात इरिना इंदूचा हात पकडते. इंदू खूपच घाबरलेली असते आणि करिश्मा इकडे टेन्शनमध्ये आलेली असते. मग इरिना इंदूला म्हणते की तू का खोटं बोललीस माझ्याशी. मी तुला तुझं नाव विचारलं आणि तू म्हणाली की चिंकी, माझ्याशी खोटं का बोललीस. इंदू घाबरून हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते. इरिना तिला विचारते की इंदू सांग ना. इंदू म्हणते की मला ते व्यंको महाराज बोलवत आहेत, मला जाऊ दे. असं म्हणून ती इरिनाचा हात सोडून जोरात पळत जाते. आता यानंतर करिश्मा खूपच घाबरलेली असते. इरिना करिश्माकडे बघायला लागते. करिश्मासुद्धा तिथून घाबरून निघून जाते. नंतर आपण पाहतो की खैरेवाडीतील सरपंच व काही माणसं बोलत उभी असतात. तेव्हा तिथं व्यंको महाराज येतात आणि रामकृष्ण हरी म्हणतात. सरपंच पण रामकृष्ण हरी म्हणतात आणि म्हणतात की वा, दणक्यात झालं कीर्तन, सगळं गाव खुश झालं आहे तुमच्यावर. व्यंको महाराज म्हणतात की धन्यवाद आणि थोडंसं अडखळत म्हणतात की ते सरपंच म्हणतात की काय झालं महाराज, निसंकोचपणे बोला, जाण्याची व्यवस्था करू का. व्यंको महाराज म्हणतात की नाही ते नाही, कीर्तनाच्या मानधनाच्या संदर्भात बोलणं झालं होतं ना आपलं. सरपंच म्हणतात की हो, माझ्या लक्षातच आलं नाही. आणि म्हणतात की मला वाटलं पोटापुरतं दे विठ्ठला असेल, असं असेल तुमचं. हे ऐकून व्यंको महाराजांना वाईट वाटतं. सरपंच व्यंको महाराजांच्या हातात मानधनाचं पाकिट देत म्हणतात की मोजून घ्या महाराज. व्यंको महाराज म्हणतात की अहो त्याची काही गरज नाही, आपलं जेवढं ठरलं होतं तेवढे पैसे दिलेच असतील की तुम्ही. सरपंच म्हणतात की हो, ठरल्याप्रमाणे आहेत त्यात. व्यंको महाराज आश्चर्याने विचारतात की अहो काय बोलताय, आपलं 4,500 बोलणं झालं होतं ना. सरपंच म्हणतात की काय महाराज, डान्स किंवा ऑर्केस्ट्रा नाही आहे, कीर्तनाच्या मानाने बरोबर आहेत ते. व्यंको महाराज रागाने म्हणतात की आपण 4,500 रुपये ठरवले होते आणि तुम्ही फसवणूक करताय माझी. सरपंच रागाने म्हणतात की महाराज काय बोलताय तुम्ही, परदेशातून पाहुणे आले तुमच्याकडे, पैशाची काय कमी आहे का तुम्हाला. आणि मी एवढासा पैशासाठी तुम्ही हुज्जत कशाला घालत बसलाय. आधीच उशीर झाला आहे, तुमच्यासोबत लहान मुलगी आहे, परदेशी पाहुणे आहे, जबाबदारी आहे तुमच्यावर, निघा आता. व्यंको महाराज रागाने म्हणतात की विठुरायाच्या दरबारात धमकी देताय मला. सरपंच म्हणतात की माफ करा महाराज, पण विठुरायाच्या दरबारात धमकी पण देऊ नये आणि महाराजांनी पैशासाठी हाव पण धरू नये. मिळाले आहेत ना पैसे, मग जा आता.
व्यंको महाराज खूप नाराज होतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं आणि ते तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की व्यंको महाराज विठुरायाजवळ येऊन रडत असतात. त्यांना तो दिवस आठवतो जेव्हा खैरेवाडीतील एक माणूस त्यांच्याकडे आलेला होता आणि विचारत होता की महाराज मानधनाचं काय, आणि व्यंको महाराज सांगतात की 4,500 रुपये. तेव्हा तो माणूस हसत म्हणतो की एवढंच, आम्ही तर डोक्यात 7,000 रुपये धरून आलो होतो. हे सगळं आठवून व्यंको महाराजांना खूप वाईट वाटत असतं आणि ते खूप रडत असतात. त्यांना आठवतं की त्यांनी गोपाळला शब्द दिला होता की आज रात्रीचं कीर्तन झालं की मला पैसे मिळणार आहेत. त्यामुळे इम्रानच्या बाबांना असं विचार की मायक्रोस्कोपचे पैसे उद्या दिले तर चालतील का, आणि चालणार असेल तर मी शब्द देतो उद्याच्या उद्या त्यांचे सगळे पैसे देऊया आपण. आणि ते ऐकून गोपाळ खूप खुश झाला होता. हे सगळं आठवून व्यंको महाराजांना खूप वाईट वाटत असतं आणि त्यांना पैसे नाहीत म्हणून शकुंतला कानातले देत होती तो प्रसंगसुद्धा आठवतो. तसेच ते सरपंच काय म्हणाले होते ते सुद्धा आठवून व्यंको महाराजांना खूप वाईट वाटतं. व्यंको महाराज रडत विठुरायाला हात जोडतात आणि म्हणतात की विठुराया, चांगले खडकन डोळे उघडलेस माझे, बरं झालं, चांगली अद्दल घडवलीस मला. कीर्तन सेवेला डाग लावला मी, बिदागली मागितली मी, त्यासाठी भांडलो, भक्तीचा बाजार केला मी, फार मोठा अपराध झाला माझ्याकडून. तू सर्वज्ञ आहेस, तू पाहतोयस ना सगळं, तुला माहिती आहे गोपाळला मायक्रोस्कोप घ्यायचा होता म्हणून मी त्याच्या भविष्याचा विचार केला, म्हणून असा वागलो मी. मला माहिती आहे तू माझी परीक्षा घेतलीस आणि त्यात मी नापास झालो, असं म्हणून ते खूप रडायला लागतात आणि रडत म्हणतात की शेवटी कच्चं मडकंच राहिलो मी, विठुराया माफ कर. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की व्यंको महाराज नाराज होऊन शांत उभे असतात. तितक्यात तिथे गोपाळ आणि इंदू येतात. गोपाळ इंदूला मायक्रोस्कोपला हात लावू देत नसतो आणि म्हणत असतो की इंदे ते खूप नाजूक आहे, त्याला हात नको लावूस, खूप मेहनतीने बाबांनी घेतला आहे माझ्यासाठी. इंदू म्हणते की एकदाच बघू दे प्लीज. गोपाळ म्हणतो की खूप नाजूक गोष्ट आहे ही, म्हणून डॅमेज झालं तर दुकानदार परत घेणार नाही आणि बाबांनी खूप मेहनतीने माझ्यासाठी घेतलं आहे, त्यामुळे मी पहिलं बाबांना दाखवणार, असं म्हणून तो इंदूला स्टॅच्यू असं म्हणून तिला तिथे उभं करतो आणि तो व्यंको महाराजांजवळ जाऊन म्हणतो की बाबा मायक्रोस्कोप आणलं इम्रानच्या बाबांनी, एकदम क्वालिटी पीस आहे, खूप आवडलं मला, थँक्यू बरं का बाबा. पण व्यंको महाराज शांतपणे खाली मान घालून उभेच असतात आणि ते रडत असतात. त्यांना रडताना बघून गोपाळ विचारतो की काय झालं बाबा, रडताय का तुम्ही, पैशाची सोय झाली नाही का? व्यंको महाराज म्हणतात की नाही झाली, माफ कर मला, मी पैसे नाही जमवू शकलो. हे ऐकून गोपाळ पण नाराज होतो आणि तो रडायला लागतो की मी आधी विचारलं होतं ना बाबा तुम्हाला, तेव्हा तुम्ही हो म्हणाला होतात. व्यंको महाराज म्हणतात की तुझं काहीही चुकलं नाही आहे बाळा, मी तुला कबूल केलं होतं की मी तुला पैसे देईन म्हणून, पण आत्ता या क्षणी माझ्याकडे 4,500 रुपये नाही आहेत, नाही होऊ शकली सोय. गोपाळला खूप वाईट वाटतं आणि तो रडत असतो, पण तो डोळे पुसतो आणि व्यंको महाराजांना म्हणतो की राहू द्या बाबा, आपण नंतर घेऊ, तुम्ही नका रडूत, आपण परत देऊन टाकू मायक्रोस्कोप. तेव्हा तिथे अंताजी पण येतात. व्यंको महाराज म्हणतात की राहू दे गोपाळ, आपण काहीतरी सोय करूया. गोपाळ तो मायक्रोस्कोप हातात घेत म्हणतो की राहू द्या बाबा, मी देऊन टाकतो परत, आपली पैशाची जुळणी झाली की मग आपण आणूया परत, असं म्हणून तो त्याची बॅग घ्यायला जातो आणि इंदूला म्हणतो की इंदे आता ह्याला बिलकुल हात लावायचा नाही आहे. अंताजी म्हणतात की दिग्रजकरांच्या पोराने अशी मनं मारायची नाहीत, 4,500 काय मामलत आहे. हे ऐकून सगळेच अंताजीकडे बघायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.